मुलं जेव्हा हट्ट करतात तर खूप इझिली आपण त्यांना मोबाईल देतो. आपण बघतो खूप ठिकाणी आपल्याला असे चित्र बघायला भेटतात. छोटी छोटी मुलं ज्यांनी खावं, जेवण करावं म्हणून त्यांना मोबाईल दिला जातो गेम लावून. काहीतरी त्यांना छोट्या मुलांचे गाणे वगैरे लावून दिले जातात. इवन शाळेत जाणारे मुलंसुद्धा माझं मम्मी काहीतरी काम आहे, शाळेचं काम आहे असं सांगून आईकडून हट्ट करून मोबाईल घेतात. टीनेजर्सचं तर विचारायलाच नको, किती स्क्रीन टाईम ते रोज घालवत असतील, त्याला काही लिमिटच नाही. परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा काही दुर्घटना आपल्या कानावर येतात, जसं की गाझियाबादमध्ये 3 सख्ख्या बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. का केली तर त्यांना गेमिंगचं प्रचंड वेड होतं. त्या मोबाईलमध्ये गेमिंग खेळायच्या आणि आईवडिलांनी त्याचा विरोध केला तर तिघी सख्ख्या बहिणींनी आपला जीव दिला त्या गेमिंगच्या नादामध्ये. आणि आईवडिलांना नोट लिहून ठेवली की मम्मी पप्पा आता तुम्हाला कळेल की गेमिंग आमच्यासाठी किती महत्त्वाचं होतं. म्हणजे जग कुठे चाललंय, सोशल मीडियाचे जितके फायदे आहे तितकेच नुकसान देखील आहे. त्याच्यामधून आपण काय घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जोपर्यंत मुलांना हे कळत नाही की आपण मोबाईलचा वापर काय, कसा आणि किती वेळ केला पाहिजे, तोपर्यंत मुलांच्या हातात मोबाईल दिले नाही पाहिजे. त्या आईवडिलांचा जीव आज काय म्हणत असेल, एकाच घरातल्या 3 मुली, विचार करा. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की कृपा करून प्लीज तुमच्या घरातील लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा. टीनेजर्स जरी असतील त्यांना एक फिक्स असं त्यांचं शेड्यूल करून द्या. त्यांना जेव्हा काम असेल खरोखर तेव्हाच त्यांना मोबाईल द्या. आणि कामाचं नाव सांगून मुलं खरोखर त्या मोबाईलमध्ये स्टडीशी रिलेटेड काही करताय का, योग्य तेच बघताय का, याच्यावर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. खूप गरज आहे सतर्क राहण्याची, सतर्क होण्याची.